जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदं शन्तनोतु ते सर्वदा मुदं प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वां च रक्षतु ईश्वर सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकं जीवनं तव भवतु सार्थकं भवतु सार्थकं भवतु सार्थकम्
चावी मोजा आणि बक्षीस घेऊन जावा. कम ऑन फास्ट. चावी मोजा लवकर लवकर. चावी मोजायचं आणि बक्षीस घेऊन जायचं. कम ऑन. ज्याच्याकडे जास्त चावी त्याला प्राइस. कम ऑन. 10 किती आहे? मोजा मोजा मोजा. बसून बसून मोजायचं आहे. राईट. बसून मोजायचं आहे. 7-1 7-2 आणि 7-3. ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच. ओके सरांकडे 7 चावी. क्या बात आहे. 1 2 3 4 5 7. क्या 6 7 आणि सरांकडे 7 चावी आहे. तर पहिला बक्षीस दिलं गेलंय सरांना. तर सरांसाठी एक जोरदार टाळी. कमावून टाळ्याचा आवाज. पहिला बक्षीस तुम्हाला. थँक्यू सर. ओके तर अजून एक प्राइस. सगळ्यात पहिला ज्याच्याकडे जास्तीत जास्त अंगठी असणार त्यांनी हात वरती करणार त्याला प्राइस. अंगठी मोजा आणि बक्षीस घेऊन जा. किती आहे? किती आहे? 3 पेक्षा जास्त. कमॉन फास्ट. 3 पेक्षा जास्त. किती आहे? 6 अंगठी. बाजूवाल्याचं घ्यायचं नाहीये. चिटिंग नाही केलं. बाजूवाल्याचं नाही केलं. ओके we have a 3 right. 3 पेक्षा जास्त. 3 पेक्षा जास्त अंगठी. कमॉन फास्ट. 3-1 3-2 आणि 3-3. आणि हे प्राइस मॅडमला दिलं जरा. तर मॅडमसाठी एक जोरदार टाळी. कमॉन टाळ्यांचा आवाज. व्हेरी गुड. ओके आता एक स्पेशल प्राइस लेडीज साठी. जो सगळ्यात पहिला ज्या लेडीजकडे त्यांच्या मिस्टरांचा पासपोर्ट साईज फोटो असणार आणि ते काढून दाखवणार त्याला प्राइस. पाहूया खरं प्रिंट कोण करणार. कमॉन फास्ट. 10 लेडीजकडे. आय से लेडीजकडे. नॉट फ्रॉम जेंटलमॅन. आय से लेडीजकडे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ओके आय थिंक मॅडमनी सरांकडून मुलगा आहे पण ते सरांकडून घेतलं राईट. मॅडमकडे मुलगाच आहे पण मॅडमकडे असायला पाहिजे होतं राईट. बट इट्स ओके. आय थिंक प्राइस दिलं जाणार तर मॅडमला. तर मॅडमसाठी एक जोरदार टाळी. किंवा टाळ्यांचा आवाज. ओके एक शेवटचं स्पॉट प्राइस साठी तुम्ही ज्या खुर्चीवर बसला त्या खुर्चीवर ते पण कव्हरच्या वर. कव्हर काढायचं नाही. कव्हरच्या वर एक निळ्या कलरचं त्रिकोणाकारचं डायमंड शेपचं स्टिकर लागला असणार. जो सगळ्यात पहिला शोधून काढणार त्याला काकातर्फे 5000 कॅश दिले जाणार. कम ऑन लेट्स गो. येडाचा नाव फास्टर कॅश. 9 8 7 6 5 4 3 2 and 1. ओके चेक. टाइम संपलाय वेळ संपलाय. किसी को वो स्टिकर मिला? मी तर मस्करी करत होतो. दॅट्स अ वॉर्म अप फॉर यू राईट. ओके आता आपण खेळ चालू करणार आहे. खेळ चालू करण्याच्या अगोदर आपण स्वतःला वॉर्म अप करणार आहे राईट. बसून खेळ खेळूया. सगळ्यांनी मिळून आपल्या दोन्ही हातांनी 2 वेळा चुटकी वाजवायची. कम ऑन फास्ट एव्हरीवन. दोन्ही हातांनी राईट. 1 2 दोन्ही हातांनी. ओके सगळ्यांनी कम ऑन फास्ट. 1 2 परत एकदा 1 2. ओके 2 चुटकी नंतर एक सिंगल टाळी वाजवायची. ओके 2 चुटकी नंतर एक सिंगल क्लॅप करायचं आहे. ओके बरोबर टाइम. 1 2 1 क्लॅप. व्हेरी गुड. 1 2 1 क्लॅप. व्हेरी गुड. 1 2 1 क्लॅप. व्हेरी गुड. ओके आता गाण्यासकट घेऊया. सॉन्ग सकट घेऊया. गाण्यासकट तुम्ही छानपैकी केलात. काका खिशात हातच टाकताय. जो सर्वात छान करणार त्याला 5000 कॅश. काका पैसे काढतच आहे पण त्या अगोदर आपण पाहूया सर्वात छान कोण करताय. ओके गाण्यासकट करूया. सो लेट्स गो. दॅट्स अ फर्स्ट ट्रॅक. डीजे प्लीज प्ले द ट्रॅक. हो छान सगळ्यांनी 1 2 clap 1 2 clap 1 2 clap 1 2 clap. एव्हरीवन सगळ्यांनी करणं गरजेचं आहे राईट. लेट्स गो. सुपर व्हेरी गुड. आहा सो दोन्ही हात मुठी बंद आणि वरच्या साईडला मुठी मारते. जो सर्वात छान करणार त्याला प्राइस दिलं जाणार राईट. सो रेडी 1 हो छान. Super. Everyone going to do it right. Very good.
ओके थँक्यू डीजे. या ओके या तुमची पण अनिल कपूर सारखीच आहे ओके. तर आणि या गाण्यावर टिकतो सरांनी केलं. आय थिंक द प्राइस गोज टू सर. तर एक टाळ्यांचा आवाज. व्हेरी गुड. ओके एक शेवटचं गाणं घेऊया. शेवटकल मध्ये हवा भरायची आहे ओके. असं करायचं ओके. जास्त सायकल मध्ये हवा टाळ्यांचा आवाज. व्हेरी गुड. आणि या गाण्यात बसू शकता. 5,000 कॅश 2 मेंबरला दिलेलं ना काकांतर्फे. टाळ्यांचा आवाज. अनाउन्स केलेला जो सर्वात छान दाखवलं जाणार नॉट दिलं जाणार. जो लेडीज भी पहनती है जेंटलमैन भी पहनते हैं पर जेंटलमैन कभी कभार खाते भी है. इफ यू नो द आंसर यू हैव टू रेज हैंड. अगर प्रश्नाचं उत्तर माहिती आहे तर हात वरती करावे. ऐसी कौन सी चीज है जो लेडीज भी पहनते हैं जेंटलमैन भी पहनते हैं बट जेंटलमैन कभी कभार खाते भी है. ओके मॅडमनी हात वरती केले. पण त्या अगोदर मॅडम तुमचं नाव. वीणा. वीणा मैम ने सगळ्यात पहिले हात वरती केले. प्रश्न असा होता ऐसी कौन सी चीज है जो लेडीज भी पहनती है जेंटलमैन भी पहनते हैं बट जेंटलमैन कभी कभार खाते हैं. ते प्रश्नाचं उत्तर आहे सॅन्डल. सॅन्डल मीन्स चप्पल. सो दॅट्स अ राईट आन्सर. हे प्रश्नाचं तर राईट आहे बट वीणा मॅम असं काही एक्सपिरियन्स कोणाला मारलाय नाही ओके. जसे अनाउन्स केलेलं जो प्रश्नाचं उत्तर राईट देणार त्यांना काकांतर्फे आयफोन मोबाईलचा बॉक्स. गांधीजी नोटवर हसतात का. आपल्याकडे ओके तुमचं नाव आणि ते प्रश्नाचं उत्तर आहे रडले तर नोट ओली होईल ना. व्हेरी गुड. क्या बात है. आणि हसतात का कारण गांधीजी एक प्राइस तुमच्यासाठी. व्हेरी गुड. ओके मॅडम तुमच्यासाठी पहिला प्रश्न. आणि मॅडमनी काय उत्तर दिलं. फक्त 1 मिनिटासाठी प्लीज. आणि एक हात शपथ घ्यायची. एक हात डोक्यावर ठेवायचा. एक हात कमरेवर ठेवायचा आणि गाण्यासकट 5 मॅडमसाठी एक जोरदार टाळी. कमॉन एक तुमच्यासाठी चॉकलेट. मॅडमसाठी एक जोरदार टाळी होऊन जाते. कमॉन टाळ्यांचा आवाज. आणि आलेले पाहुणे इथे कशाला आला. असंच म्हणजे आलो तर आहे. राईट. असंच म्हणजे आलो तर आहे. दॅट्स अ राईट आन्सर. रॉंग आन्सर. हाऊ रॉंग. असंच म्हणजे आलो तर आहे ना. असंच आलो तर आहे ना. असंच म्हणजे आलो नाही असं नाही ना. आलो तर आहे तर म्हणजे आलोय. दॅट्स अ राईट आन्सर. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर देणाऱ्याला यावर या बार या टीमसाठी पण एक जोरदार टाळी. कमॉन टाळ्यांचा खेळत होते.
Very good. Okay, आता नेक्स्ट प्रश्न आय थिंक आपके बिहाइंड वाले मेंबर्स आणि ते पळत होते आणि त्यांनी हात पण सोडलाय ते देवाकडून प्रार्थना करत होते. असं just one second. नाही. That's a right answer. सलमान खान को भाईजान बुलाया जाता है, right? भाई display the track. Ucha. आणि 5 रुपयासाठी चॉकलेट मॅडम साठी एक जोरदार टाईम तुझ्यासाठी थोडस रस्त्यावर गौर से देखिए इंसान को राइट आई थिंक हा दादा पण वापरे या दादासाठी एक जोरदार टाईम और टाळ्यांचा आवाज व्हेरी गुड. जो सगळ्यात पहिला आपण सगळे काका मी सगळ्या पाहुण्यांना विचारलेलं आपण सगळे वाढदिवसाला आलो तर सगळ्यांनी हात वरती केलाय ओके मीन्स आपण सगळे बर्थडे पार्टी एन्जॉय करायला आलो. कोणी असा हात खाली नाही ठेवला जिससे ते कन्फ्युज आहे आपण बर्थडेला आलो की सोसायटी मिटिंगला आलो राईट. इथे उभे आहेत तर जो सगळ्यात पहिला 10 मेंबर काका जवळ येऊन उभे राहणार त्याला एक स्पेशल प्राइज पाहूया. सगळ्यात पहिला 10 मेंबर कोण येतात. लेट्स गो या डान्सचा आता 5 एक 10 पेक्षा जास्त असलं तरी चालेल 1 2 3 4 5 6 जास्त असलं तरी चालेल 5 4 3 2 जास्त असलं तरी चालेल 2 आणि 1 ओके. फॅमिली मेंबर्स अजून नाही आले. तिथे दादा तिथे सर आहे. इवन यू ऑल्सो प्लीज कम ऑन गाइस सीनियर्स बैठ सकते हो राइट ओके. आय थिंक काका 5 जेंटलमॅन 5 आहेत 6 7 आणि 8 ओके. 1 2 3 एक मेंबरनी या साईडला यायचे कोणी एक जेंटलमॅन बॉईज या राईट. सो दॅट्स काका इवन यू ऑल्सो प्लीज कम दिस साईड. तुम्ही पण इथे या सर तुम्ही पण इथे या. हां इथे लेडीज आणि गर्ल्स किती 1 2 छोटं मोठं परफेक्ट बट आपल्याकडे जागा भरपूर आहे. पण तुम्ही जागा भरपूर आहे तुम्ही अर्धी जागा सोडली आहे आणि त्यांनी पूर्ण इस्तेमाल केलाय. तर पहिला 5 गुण दिले गेले या टीमला. तर हा पहिला राऊंड होता. पुढे मोठे पुढे येतील आणि छोटे मागे जातील. लेट्स गो गाण्याचा आवाज कम ऑन फास्टर 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1 ओके. कॅप्टन जसं सांगितलेलं मोठे पुढे येतील. तुम्ही बॉडी लँग्वेज टर्न केला ये स्मार्ट वाला आन्सर हुआ ओके. बट दॅट्स रॉंग. दिस वन परफेक्ट. मोठे पुढे आले आणि 10 गुण दिले गेले या टीमला. व्हेरी गुड ओके. आय थिंक दोन्ही टीम भरपूर छान खेळते. आता 20 गुणसाठी जसं मी सांगितलं इथून आपल्या ग्रुप मध्ये घेऊन येणार त्याला 20 गुण दिले. पाहू आवाज फास्ट 7 6 आगे दादा एक सेक्शन 7 5 फॅमिली मेंबर्स मजा नाही. फॅमिली मेंबर्स यायला पाहिजे. 5 4 3 2 आणि एक ओके वेळ संपला ओके. टीम कॅप्टन
हे तुमचे पाहुणे राईट. टीम कॅप्टन हे तुमचे मेंबर आहेत राईट. ओके, या टीम मध्ये जितके पण मेंबर आहेत सगळ्यांनी हात वरती करावे. ओके, काही पाहुणे लांबून आले त्यांनी आता भेटले राईट. ओके, तो बोललो 2 मिनिटासाठी कारण की माझा पण पगार चालू आहे. सगळ्यांनी हात खालती करावे. तर 20 गुण शेवटला दिले तर आता 40 गुणचा रूम काय तुम्ही ज्या पाहुण्यांना जमा केलाय त्यांना बसून नाही देत त्यांच्या 4 3 2 1. आता वेळ संपलाय. शेवटचा राऊंड घेऊया, फायनल राऊंड. ओके, फायनल राऊंड साठी कॅप्टन वर आहे. जसे पाहुणे खेळतात, पाहुणे चालले जसे खेळतात तसंच खेळायचं. कोणत्याच पाहुण्यांना बसून यायचे, सिनियर्सला बसून द्या. ओके, पाहुण्यांना बसून यायचं, कॉर्नर मध्ये उभा राहायचं. जे बसले किंवा कॉर्नर मध्ये उभा राहिले त्यांना बसून द्या, त्यांच्या गुडघ्यांचा त्रास आहे. ओके, जे बसले किंवा कॉर्नर मध्ये उभा राहिले खेळता 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 हा राईट, त्यांच्या गुडघ्यांचा त्रास सगळेच चालले. हा, सिनियर्स बसू शकतात, सगळे चालणार. मी पण बाई शेवटचा राऊंड, फायनल राऊंडच्या 3 गाण्यावर नाचायचं आणि समोरच्या टीमला टफ द्यायचं. जो नाचणार नाही त्याच्या टीमच्या कॅप्टनला पनिशमेंट. ओके, सो रेडी, दॅट्स अ फर्स्ट ट्रॅक. लेट्स गो. कम ऑन. Ready, last step, whatever this is. Yeah. Come on. It is sir नाचत नाही आहे. नाचणं जरुरी आहे. मैंने बता दिया कैसे देता है. हो समोर आहे ना वहिनी, समोर घ्या ना, समोर असं 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 वहिनी वहिनी मोठ्याने कोणी अजून विचार करतात जेवणात लोणचं असणार की नाही. राईट, आय थिंक गो वाह क्या बात है. काकी भरपूर छान केलं. पण काही तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुमचे आलेले पाहुणे, काही पाहुणे तुमच्यावर नाराज आहेत का? नाही. कठीण वाटते कारण की काका पण आले त्या बाजू आणि विजेत्याला इनोवा कार आणि जसं अनाऊन्स केलेलं आपण कॅप्टनचा कॅटवॉक पाहिला, काकींचा कॅटवॉक पाहिला, काकांचं पण रॅम्प वॉक पाहूया हो की नाही. मोठ्यानी
वाह! क्या बात है! Super! Very good! Very right. Very good. Okay. आणि काकांनी जस्ट लाईक सलमान खान सारखंच रॅम्पो केलं तर काकांसाठी एक जोरदार टाळी परत एकदा समोर टाळायचा आवाज आणि शेवटचे शब्द तुमच्याहून जास्त पैकी रिस्पॉन्स सरांना दिले गेले तर एक जोरदार टाळी सरांसाठी आणि पहिला आपण विजेता आहे सेकंड विनरसाठी पण एक जोरदार टाळी कारण की त्यांनी पण छानपैकी मेहनत केलं तर एक प्राइस मॅडमला पण दिलं जरा तर मॅडमसाठी एक जोरदार टाळी तुम्हाला टाळ्यांचा आवाज आणि बक्षीस मॅडम तुमच्यासाठी आणि जसं अनाउन्स केलेलं विनर टीमच्या कॅप्टनला प्लस मेंबरला काकांतर्फे हर एक मेंबरला 1 महिन्याचं शॉपिंगचा वाउचर राईट विनर टीम रेजेंट जे विनोदा टाळी तुम्हाला टाळ्यांचा आवाज थँक्यू सर आणि गाईज आपल्या असिस्टंट घेऊ शकता थँक्यू करतात तुम्ही आणि तिथेच उभा राहून बोलू शकता त्या अगोदर तुमचं नाव सांगा सुनील रामचंद्र पडवळे हे माझे मामा आहेत त्यांनी मला लहानपणी खूप म्हणजे खूप प्रेम केले आणि हॅलो माझं नाव मनीषा महादेव नागोकर ते माझ्या मुलीचे सासरे माझी व्याई आहे छोट्या मुलीचे सासरे बाबा 75 वर्षाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला प्रथम खूप शुभेच्छा आबा म्हणजे आमच्या मुलीचं लग्न झालं नव्या दिवशी माझे मिस्टर ऑफ झाले त्यांच्या फॅमिलीने आबाने आम्हाला खूप चांगल्या रीती साथ दिलेली आहे 4 वर्ष झाली आज 5वं वर्ष चालू आहे अशीच साथ त्यांची आम्हाला राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आबा वाढदिवसांच्या तुम्हाला माझ्याकडून वैभवकडून खूप खूप शुभेच्छा असंच तुम्ही चांगले राहा एकदम चांग सूर्य असो असे तुम्ही चांगले राहा आम्हाला तुमच्या हाताची साथीची खूप जरूरत ज्या अजूनपर्यंत खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद But I Marathi also I know, but I will very much be in a position to give English best. First of all, this 75th birthday is a very unique occasion because where both husband that everybody does not get this type of occasions. So it is a great thing for with LIC. He was there together. उडगे साहेबांना 75व्या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. ते 1996 त्यांची ओळख झाली. ते आमच्या डिलायर रोडला असून सुद्धा ते त्यांच्याकडून शिकावं आणि व्हेरी हेल्पफुल आणि पॉलिसी होल्डरचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल आपला कमी होईल. जनरली एजंट काय करतात माझा स्वतःचा फायदा कसा होणार हे इम्पॉर्टंट पहिले बघतात. हे यांचं असं नाही. हे पॉलिसी होल्डर त्यांच्या फॅमिलीला कसा फायदा होईल हे पहिलं बघतात आणि त्यांचं तेव्हापासून त्यांचे माझे घरोघरचे संबंध आहेत आणि जेव्हाही काही मला गरज लागली की मी त्यांना विचारतो ते मला विचारतात. दर 2 दिवसांनी आमची गाठभेट होतच असते. आदान प्रदान विचारांचं होतच असतं आणि त्यांची शुभेच्छा मला असतात आणि जनरली माझं ते जास्त ऐकतात. मी जरी लहान असतो तरी माझ्या शब्दाला त्यांना प्राधान्य जास्त येतात. पाटील की काय करायचं काय नाही समजतो आणि त्यांना अशीच ते आनंदी राहो आणि त्यांच्या फॅमिलीला चांगला सपोर्ट करो.
1970 मध्ये बॉम्बर्डिंगला आले. तर तेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला आणि मला सांगितलं एका डिपार्टमेंटला जा म्हणून. तिथे गेल्यानंतर पहिली जर कोणाची ओळख झाली असेल तर माझी होडगेची. मी गेल्यानंतर तिथे पहिली ओळख. त्या डिपार्टमेंटला असे लोक होते की ज्यांनी ITI केलेलं होतं. आम्ही इलेक्ट्रिशियन सगळे ITI केलेले होते. जेवढे बाकीच्या डिपार्टमेंटला जशी डिपार्टमेंट बरीच होती इलेक्ट्रिकची आणि त्याच्यामध्ये होडगे, आमचे कोणी साळवी, कदम म्हणून रामचंद्र कदम, एक अल्बर्ट म्हणून. असा जो स्टाफ होता ना तो सुशिक्षित स्टाफ. आणि होडगेंकडे एक कला आहे मोठी, ती म्हणजे बोलण्याची. मोठे कलाकार आहेत ते बोलण्याच्या बाबतीत आणि समजावून कोणाला कसं. आता त्याच्या मित्रांनीच सांगितलं की म्हणजे हेच सांगितलं, तेच मी सांगतोय. होडगे पहिल्यापासून असे कोणाला केव्हा कमी लेखायचं नाही. आणि बाबा त्याला कुठे काय एखादं चांगलं काम झालं, अरे वा चांगलं काम केलं. मी ज्या वेळेला वसईला एक जागा घेतली, फ्लॅट घेतला. आता वसई म्हणजे आम्ही राहायला वरळीला आणि वसई कुठे, पण तिथे मी घेतला. मी डिपार्टमेंटला काही लोकांना म्हणालो की अरे कुठे लांब गेलास, वसई कुठे, तू कुठे. होडगेला कळलं. होडगे म्हणाले अरे वा चांगलं केलं, प्रॉपर्टी झाली. मग ती कुठेही असू दे, कुठेही असू दे, ती प्रॉपर्टी झाली. म्हणजे इतकी दुसऱ्याला मला तेवढ्याला किती आनंद वाटला. अरे मी केलंय ते चांगलं केलंय, आता त्याचा मला चांगला फायदा पुढे झाला. तो होडगेने झाला कारण तो फ्लॅट मी बरेच वर्ष ठेवला, त्याचा तो भाड्याने दिला आणि ते गेलेले माझे पैसे मी वसूल केले आणि त्यांच्या नंतर मी तो काढला. आणि तो एवढे वर्ष ठेवण्याचं कारण त्याला जर होतं ते होडगे होते. ते होडग्यांची भाषा, होडग्यांचं बोलणं, मधुर मधुर बोलणं, कोणाला किती कसं समजवायचं. एक दिवसाचाच विषय निघाला, अरे होडगे काय लग्न बिग्न. तो होडगे म्हणतात का हो, मिलमध्ये आम्ही काम करतो, कोण मुलगी देत नाही. पण त्यावेळेला तशी परिस्थिती होती असेल, यांच्याकडे होती असणार. मिलमध्ये कोण मुलगी देत नाही. काही वर्षांनी झालं त्यांचं लग्न आणि ही माऊली त्यांच्यावर म्हणा वहिनी जरा उभ्या राहा, होडगेंच्या मिसेस. ही माऊली त्यांच्या घरात आली. ती अशी घरात आली नाही, लक्ष्मीच्या पावलाने आली. त्याच्यानंतर होडगेंनी केवळ मागे वळून पाहिलेलं नाही. त्याचा LICचा बिझनेस म्हणा किंवा त्यांना झालेली मुलंही चांगली एज्युकेटेड झाली, सगळं काय अगदी व्यवस्थित. एखाद्या मोठ्या ऑफिसरला लाज वाटेल हे एका कामगाराचं वैभव बघून, ते यांच्या मुली. त्यांनी केवळ मागे वळून पाहिलं नाही आणि आमच्यासारख्यांना प्रोत्साहन देत आले नेहमी. आजपर्यंत होडगे तसेच आहेत आणि ह्याच्या पुढेही होडगे असेच राहणार आहेत. त्या होडगेला ह्या भरपूर शुभेच्छा. 75व्या वर्ष माझ्यातर्फे मी विजय यशवंत हेगिष्टे. मी आता वाशीला राहतो, पण त्यांनी मला 2 वेळ फोन केला. पण पुन्हा मोठा मुलगा चेतन, त्याला पण फोन करायला सांगितलं की विजयना फोन कर म्हणून. आणि माझे पाय दुखत आहेत. आम्ही पूर्वीचे तसे हौशी का होडगा असे ह्याच्यात जिम मध्ये जा, पण आता माझे पाय दुखतात. पण त्याने मुलाने फोन केला. मी म्हटलं मिसेसला, माझ्या मिसेसलाही मी आणणार होतो, ती पण पूर्वी. पुढे अशी तुमची गाडी चालत राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. त्यांना सप्रेम अभिवादन करून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी आज आपल्यासमोर दिनांक 5 ऑक्टोबर 2021 रोजी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्याने श्री दशरथ तातोबा होडगे त्यांच्याबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करत आहे. तरी तुम्हा सर्वांची आज्ञा असावी. एकूण 9 भावंडांपैकी एक श्री दशरथ तातोबा होडगे हे कैलासवासी तातोबा बाबाजी होडगे आणि कैलासवासी गंगूबाई तातोबा होडगे यांचे 6वे अपत्य. त्यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1946 रोजी मुक्काम पोस्ट गिजवणे येथील घरालगतच्या वाड्यात झाला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार, प्रामाणिक, क्रियाशील असल्याने अल्पावधीतच 9 भावंडांमध्ये एक महत्त्वाचा भाग होऊन गेले. लहानपणीच वडिलांचं निधन झाल्यामुळे लवकरच जबाबदारी अंगावर आल्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच
मिळेल ते काम करत जे ते मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण दुकानात काम करून त्या दिवसाचा पगार घेत पुढील आठवडा त्या मोठी बहीण कैलासवासी इंदुमती पडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 वयाच्या अवघ्या 18 बिल्डिंगमध्ये गाववाल्यांच्याच म्हणजेच बैठकीच्या खोलीत मिळेल तिथे जागा घेत दिवस काढले. त्यावेळी एका खोलीत सकाळी उठल्यावर खाली रस्त्यावर येणाऱ्या नळाच्या पाण्यात आंघोळ करून पुढे हा गडी नशीब वाजवायला निघायचा. अशातच त्यांना इलेक्ट्रिकल मध्ये अप्रेंटिसशिप मिळाली. त्यांचं 3 वर्षाचं शिक्षण यशस्वी वाटचाल सुरू झाली. त्यावेळी 3 पाळ्यांमध्ये सुद्धा काम करून जास्तीत जास्त पैसे कमावणं सुरू झालं. अशातच वेगवेगळ्या एजन्सी सुरू केलं. त्यामुळे मोठमोठ्या लोकांसोबत ओळखी झाल्या. ऐन तारुण्यात फोकस करता आलं. वयाच्या 24व्या वर्षी स्वतःची खोली घेण्याचं पुढे वयाच्या 30व्या वर्षी 76 मध्ये शोभा होडगे यांच्या समेत विवाह झाला. विवाहानंतर स्वतः स्थिर झाल्यावर 1980 साली पत्नी आणि मुलगा यांना घेऊन मुंबईत उत्तमरित्या एकमेकांना साथ देत संसार केला. श्री दशरथ होडगे म्हणजे कामाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकता हा भारत बंद असो किंवा निवडणुका असो पण जसा डिस्चार्ज मिळाला नेक्स्ट डे ते थेट कामावर. दुसऱ्या वेळेस VRS जवळ आलेली असताना 24 इतका भीषण झाला की त्यांच्या छातीला आणि हाताला पूर्णपणे भाजलं होतं. 7 दिवस बायकाळ्याची मला की बॉसला फोन करून लोक सुट्टी घेतात. बायकोच्या पायावर गरम पाण्याचा टोप सांडून सुद्धा पूर्ण 2 पाय भाजलेले असताना सुद्धा हा गडी कामावर नेहमीच्या वेळेने आजही ते खूप बिझी. बॉम्बे मध्ये सुपरवायझर रोलची ऑफर ओपन आहे. या तरुणाने बैठकीच्या खोलीतून सुरुवात केली. वयाच्या स्ट्रगल साठी येणाऱ्या तरुणांसाठी 14 गिजवणेकरांनी मिळून तर त्यांच्यामध्ये त्याच तरुण मुलाची धडपड अजूनही सर्वात जास्त माणूस तोच आहे. आजपर्यंत त्यांना कधीही निस्तेज पाहिलं नाही, कधीही आळसावलेलं पाहिलं नाही, शांत तर कधीच पाहिलं नाही. नेहमी काही ना काही नवनवीन गोष्टी करत असतात. आत्मसात करून शिकत पूर्ण दिवस त्यांचा कसा जातो त्यांनाच माहिती. आम्ही लहान असताना आम्हाला कधी ते वेळ देऊ शकले नाहीत, प्रेम मिळवू शकलं नाही, पण तीच गोष्ट आज ते त्यांच्या नातींना देतात. त्यांचा वेळ, त्यांचं प्रेम, त्यांचे संस्कार. आजही ते स्वयंप्रेरित आहेत, स्वावलंबी आहेत, रिस्क घेण्याची क्षमता आहे. त्यांनी कधीच हार मानली नाही. येथील त्या कसोटी लिलया पार केल्या. अजूनही बरंच काही करायचं आहे त्यांना आणि ते नक्की करतीलच. त्यांच्यावर असलेलं तुम्हा सर्वांचं प्रेम हीच त्यांची ताकद आहे. आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना जी ऊर्जा दिली त्याबद्दल मी होडगे कुटुंबियांतर्फे प्रामाणिकपणे मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानतो. या तरुणाला आपण त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आभार मानते कारण मुळात वाढदिवस करायचा की नाही हाच प्रश्न होता. कारण ऑड डे होतं, ऑड टाइम होतं, कोण येणार, कसं होणार. पण त्या विचारातच आमचा जवळजवळ महिना गेला. पण नंतर एकच विचार आला, जर DT होडग्यांचा कार्यक्रम असतील तर लोक तर येतीलच. आणि मी खरं
सांगते, आजच्या कार्यक्रमाची शोभा खरं तर तुम्हा सर्वांमुळे आली. कारण एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून तुम्ही वेळात वेळ काढून पप्पांसाठी आला, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. मी पप्पांसाठी फक्त एक कविता सादर करते. लॉकडाऊन मध्ये अनेक कवयित्री आणि लेखिका जन्मल्या, त्यातली मी एक आहे. सो मी 5 मिनिटं केली फक्त तुमची. अनेक नात्यातलं एक घट्ट नातं, ज्याचं प्रेम सदैव राहील मनाच्या घरात, काहीसे आमचे हे लाडके पप्पा. शाळेपासून शिष्टाचारी, स्वच्छतेचे भोगते, पण राजकारणापासून अगदी इमारतीच्या मंडळापर्यंत कोणत्याही विषयावर तपखल बोलणारे निष्णात वक्ते. मोठ्या आशेने गावातून महानगरीत आले, तरुणाईत काबाड कष्ट करून 5-5 कामं केली. एकाग्रता, आत्मविश्वास जणू रक्तातच भिडलेलं. अशा रीतीने स्वतःच्या करिअरमध्ये स्वतःला झोकून दिलेलं. मोठ्या कष्टाने गाठत गेले एक एक यशाचा टप्पा. काहीसे असेच आहेत आमचे कर्तबगार पप्पा. तुमच्या शिस्तीचा आम्हाला नेहमीच असतो धाक. अजूनही आठवते तुमच्या सुट्टीच्या दिवशी आमचे बदललेले दैनंदिन चाक. घाबरून आम्ही वेळेत उठायचो, खूप प्रयत्न करून शिस्तप्रिय आहोत हे दाखवायचो, पण तरीही त्या दिवशी अभ्यासावरून दादाला बसायचा मार आणि आमचा तुषार त्या दिवशी आवर्जून लावायचा त्याच्या दाताची तार. ओरडा पडेल म्हणून आम्ही नीट ठेवायचो घराचा चप्पा चप्पा. असे हे आमचे कडक शिस्तप्रिय पप्पा. LIC, बॉम्बे डाईंग, गावकऱ्यांचे अध्यक्ष, इमारतीचे खजिनदार, किती सांभाळल्या जबाबदाऱ्या. कसं जमलो हो तुम्हाला चढायला यशाच्या एवढ्या पायऱ्या. खरे तर तुम्ही आमच्यासाठी मराठीतले विक्रम गोखले, परफेक्शनिस्ट आमिर खान आणि आजच्या वयातला अमिताभ. असं सौंदर्य पाहून तुम्हाला वयोवृद्ध बोलायची कोणाला आहे का टाप. कारण त्यावर तुम्ही अभिमानाने म्हणू शकता, बुड्ढा होगा तेरा बाप. खरं तर आम्हा भावंडात मीच ठरले खरी नशिबाची धनी. आम्हा भावंडात मीच ठरले नशिबाची धनी, ज्यासाठी मी देवाची सदैव राहील ऋणी. कारण माझ्या या आदर्श व्यक्तीच्या जन्मदिवशी माझा जन्म झाला आणि जन्मापासून खऱ्या अर्थी माझं आयुष्य सार्थक. किती मरू आणि किती बोलू, आठवणीला नाही पारावार. कारण आहेच मुळी कर्तबगार, निष्ठावान, स्मार्ट, बेस्ट बडी आणि स्वकीयांचे आबा असे दशावतार घेऊन हीच आमची इच्छा. तुम्हाला या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भाऊ बोलतोय कोणा नातेवाईक पाहुणे वगैरे काही नाही, जावे आणि सासऱ्याचं नातं हे घरचंच असतं, म्हणून खरं तर मी थांबून राहिलो होतं. आणि प्रत्यक्षात सांगायचं तर इथे जे आज उपस्थित आहेत खरं तर कोणीच पाहुणे नाही, त्यामुळे पाहुणे म्हणून बोललात ते विसरून जा. तर आज आलेच बिकॉज तुम्ही सगळे घरातले जा. धन्यवाद. आणि त्यांनी वडील म्हणून तितकंच प्रेमाने ते सगळं खपवून घेतलं, लाड केले, त्यासाठी सगळ्यात आधी त्यांचा धन्यवाद. आणि असेच वडिलांसारखे आशीर्वाद कायम असू दे. काकांनी म्हटलं की 75 वर्ष जोडी एकत्र आहे, अजून 25 वर्ष बाकी आहे, त्याच्यानंतर आपण पुढचं काहीतरी बोलू. मग कदाचित आपण बोलू मग 100 झालं, आता बघू काय करायचं. सो 75च्या नंतरच्या 100व्या वाढदिवसाचं असंच जोडीने आमंत्रण आतापासून सगळ्यांना. आणि आबा असंच प्रेम राहू द्या, तुमच्यामुळे कुटुंब एकत्र आहे, असंच कुटुंब एकत्र राहू दे आणि तुमच्यासारखं सक्सेसफुल आयुष्य आम्हा सगळ्यांना लाभू दे. थँक्यू. आपण सगळे माझ्या प्रेमापोटी इथे सगळे एकत्र जमलात याचा मला जास्त अभिमान वाटतो. तसं बघितलं तर लहानपणापासून आम्ही एकमेकांच्या याच्यामध्ये असल्यामुळं गावकरी मंडळ म्हणा किंवा नाही म्हणा, माझे मित्र एक बाबूराव पाटील म्हणून होते,
ते बिचारे आता वारले, पण त्यांची आठवण आल्याशिवाय मला होत नाही. आमची अतिशय दोस्ती होती आणि त्यांची आता फॅमिली इथे आलेले आहेत वाढदिवसाला, त्याच्याबद्दल त्यांचं पण मी आभार मानतो. त्यांचा मुलगा इथे आलेला आहे, त्यांचा पण आभार मानतो. त्या घरातलं मेंबर आहे समजतो, तुम्ही सगळे इथे उपस्थित झाला हे झाला आणि मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचा अगदी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. या साईडला या मॅडम, हो पुढे. पाच ऑक्टोबर रोजी मला जन्म झाला आणि त्याच 5 ऑक्टोबरला माझ्या मुलीचा पण जन्म झाला. त्याच्यामुळे मुलीचा पण वाढदिवस आजच आम्ही साजरा करतोय आणि माझा 75वा वाढदिवस. Happy birthday to you. 5, 4, 3, 2, 1. Happy birthday to you. हिचा पण आहे.
बर्थडे टू यू. Thank you.